आशु थांब. शिवा ऐक ना, मला ना सारखं सारखं त्याच विषयावर चर्चा नाही करायची. चर्चा नाही करायची आहे, मग बोलायचंय. कारण तुला आता काही ना काही ठरवावं लागेलच ना. शिवा म्हणजे आता हट्टे माझी. शिवा नीट बोल. मग आता येतोय राग मला. तुला काय झालंय? असं का वागतोयस तू? काहीच सांगत नाहीयेस. त्या दिवशी असं काय घडलं की तू असं वागायला लागलायस? मी हिला काय सांगू? दिव्यानी जे सांगितलं होतं ते सांगू का? चंदनशी बोलणं झालं नाहीये, खात्री करावी का आधी? ऐक ना, काय विचार करतोयस? काही नाही. आशु थांब. मला एक गोष्ट सांग, तुला कोणी काही बोललंय म्हणून तू असं वागतोयस का? हे बघ शिवा, जे आहे ना त्या निर्णयावर मी आलेलो आहे. हे अशा वागण्याच्या निर्णयावर आलायस? अरे आशु काय झालंय तू मला खरंच सांग. तुला कोणी काही बोललंय म्हणून तू असं वागतोयस का? तुला काय वाटतं माझं स्वतःचं मत नाहीये? मग स्वतःच्या मनानेच माझा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंस ना? मी नको म्हणत असताना बीचवर अख्खं प्लॅनिंग केलंस. हे सगळं एवढं केलं स्वतःच्याच मनाने, मग अचानक कसं काय झालं वागायला? मला नाही कळतंय काय ते, पण मी जे करतोय ते नक्कीच योग्य आहे एवढं मला कळतंय. असं ना तुला वाटतंय? चूक करणाऱ्याला सहज त्याच्या चुकांची जाणीव होत नाही अगं. मग तू जाणीव करून दे ना. मी किती तुला मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. भांडत होतात का तुम्ही? नाही ग, मी जस्ट चर्चा करत होतो आणि ऐकलं मी. मला आशुशी बोलायचंय एकांतात. येते. बोल आई, काय झालं? जे काय होतंय ते कमी आहे का अजून काही व्हायला? म्हणजे तुमच्या दोघांमध्ये सतत हेच चालू आहे हल्ली. मतभेद, वाद, रुसवे फुगवे. असं नाही ग. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघतेय मी, ऐकतेय कानांनी. एकाच छताखाली राहतो आपण. हे बघ आशू, आपण जर एखादी चुकीची ट्रेन पकडली तर आपण काय करतो? म्हणजे अरे म्हणजे ट्रेन चुकली आहे आपली असं वाटलं तर आपण काय करतो? काय नेक्स्ट स्टॉपवर उतरतो. बरोबर. कारण जेवढ्या लांब जाऊ तेवढा परत यायला जास्त त्रास होतो. आई तू काय बोलतीस मला नाही कळते. चुकलंय असं वाटत असेल तर लवकरात लवकर यातनं बाहेर पड, एवढंच वाटतंय मला एक आई म्हणून. मी पाणी घ्यायला उठले होते तर काहीतरी टेबल खुर्ची लागलं माहित नाही. काल लाईट गेली होती? हो गेले होते काल लाईट. पण मग हे तू काही केलंस का त्याला? नाही तर डॉक्टरकडे जाऊन ये. नाही एवढं काही नाही झालंय, ठीक आहे. म्हणजे अगं पण तुला माहिती नाही काय लागलंय तुला. तू खरंच डॉक्टरांकडे जाऊन ये एकदा. नाही पण ठीक आहे ना, होईल ते नीट. जाऊ दे. शिवा एकदा टिटॅनसचं इंजेक्शन घेऊन ये, सेफर साइड. ओके, तू जाणार नसशील तर मी घेऊन जाऊ का तुला? इंजेक्शन नाही नाही ना, इंजेक्शन नको ते. अरे तू नको येऊ. तू राहू दे. तुला काम असेल की नाही? मी जाईन इंजेक्शन घेईन. नक्की? हा नक्की. हो. शिवा अगं तू एवढी काळजी करतोय तर जा घेऊन त्याला. कामं काय होत राहतील. नाही नको तरी पण ठीक आहे. थँक्यू आशू. आशूला परत शिवाबद्दल काहीतरी वाटायला लागलंय की काय? नाही असं होऊन नाही चालणार. मला लगेच दिव्याला भेटावं लागेल. ठीक आहे दिव्या, ठीक आहे. एक दिवस शिवा विचारायला येणारच होती. त्या दिवसापासून अगदीच तो विचित्र वागतोय. त्याचा अजिबातच विश्वास नाहीये माझ्यावर. तर मला तुला एवढंच विचारायचं होतं की तुमचं त्या दिवशी काही बोलणं भेटणं वगैरे झालं का? शिवा तुला काय मी एखाद्या सिरियलची विलन वाटले? नाही मान्य आहे, आधी माझं लग्न होणार होतं आशुशी, मग तुझं झालं. पण ते मी
अजूनही धरून का ठेवेन? मी माझ्याच बहिणीचं वाईट का करेन? मी इतकी वाईट वाटले तुला? हे बा असं नाही अजिबात. नाही मग काय? नाही तू 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 थांब एक मिनिट. काय करते अगं? हा दिव्या बोल. हा चंदन, शिवाच्या बर्थडेच्या दिवशी मी तुझ्यासोबत होते राईट? चंदन, हो हो होतीस ना. हा मग सांग शिवाला. अगं त्या दिवशी ना दिव्याला खूप एकटं वाटत होतं आणि तुम्ही सगळे पण नव्हता ना, त्यामुळे मग मी आणि दिव्या दिवसभर एकत्रच होतो. सॉरी शिवा, तू माझ्यासाठी एवढं काही करतेस आणि मला तुझ्याशी सरळ खोटं बोलावं लागतंय. हे बघ, मला फक्त डाऊट होता म्हणून तो क्लिअर करायचा होता. बाकी नाही मान्य आहे मी वाईट आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी खूप वाईट आहे, पण इतकी नाही अगं. आणि मला काय आहे तुझ्या संसाराशी? माझ्या संसाराची राखरांगोळी झालीच आहे, ते भोगतीच आहे मी, पण तुझ्या संसाराची का करेन? आणि आशू तुझ्यावर वैतागलंय ते तुझ्यामुळेच असेल. तुला ना फक्त गॅरेज सांभाळता येतं, मॅरेज वगैरे काही सांभाळता येत नाही तुला. दिव्या,